बंडूची इजार. तुमच्या आमच्या सारख्याच एका सरळ मार्गी चालणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात आलेला एक गमतीदार प्रसंग आज आपण बंडूची इजार या पाठातून अनुभवूया. बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू शेतकरी. आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा. सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभरचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं. घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची अन जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं. असा त्याचा दिनक्रम. सावळा रंग, शिडशिडीत अंगकाठी अन नाकासमोर चालणारा बंडू. एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूनं कुटुंबासाठी नवे कपडे अन स्वतःसाठी इजार शिवली. धोंडू मामांनी कपडे शिवले खरे, पण त्यांचा अंदाज जरा चुकला. पुढे, अरररर, इजार जरा लांब झालीय, चांगली 4 बोट लांब झालीय. आता पुन्हा धोंडू मामाकडे जायचं म्हणजे. अग, इजार जरा 4 बोट कमी करून टाक घालतीस का? अहो, सकाळी सकाळी आणि काय हे? जेवण बनवायचंय, नीताच्या शाळेत जायचंय, मला नाही जमणार. सुबे, इजार जरा 4 बोट कापून टाक घालतीस का? नाही दादा, मला केवढा अभ्यास पडलाय. आता कॉलेजची वेळ होईल. तू आईला सांग की. आई, ए आई, इजार जरा 4 बोट कापून टाक घालतीस का? ठेव तिकडं तुझी इजार. इथं वैरण कापून कापून माझ्या हाताचं तुकडं पडल्यात. आईने इजार एका कोनाड्यात फेकली. बंडू हिरमुसला होऊन शेताकडे गेला. सकाळीच इजार दुरुस्त कराय पाहिजे होती. आपला भाऊ किती राबतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो. मी दादाचं इतकंही काम करू नये. उगा खेकसले पोरावर. एवढा राब राब राबतोय पोरगा. आपलं काम आपणच केलेलं बरं. आ, मी इजार 4 बोट कापली. मी पण. अगं बया, मी पण इजार 4 बोट कापली. अन मी पण.